श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की लक्ष्मी 7 वेळा दारावर येऊन परत जाते, तेव्हा हे जाणून घ्या की ते केवळ कठोर परिश्रमाच्या अभावामुळे नाही, तर काही सवयी आणि ऊर्जा आपल्या नशिबाला बांधून ठेवतात. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दररोज फक्त 10 छोटी कामे करायला सुरुवात केली, तर दुर्दैव तुमच्या मागे लागणार नाही आणि धनाची देवी लक्ष्मी तुमच्यापासून दूर राहणार नाही. तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तुम्हाला फक्त काही दैनंदिन चुका सोडून द्याव्या लागतील आणि तुमच्या जीवनात काही शुभ कृत्ये कामे करावी लागतील. मित्रांनो, आज मी तुम्हाला त्या 10 चमत्कारी गोष्टींबद्दल सांगणार आहे, जे दररोज केल्यास देवी लक्ष्मी तुमच्या घरात वास करेल आणि तुमच्या आयुष्यात आशीर्वाद, आनंद, शांती आणि समृद्धी येईल. पण त्याआधी जर तुम्ही देवी लक्ष्मीचे खरे भक्त असाल आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या घरात नेहमी राहावं असे वाटत असेल, तर प्लीज आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा. आणि इथे आम्ही तुमच्यासाठी आध्यात्मिक, रहस्यमयी आणि फायदेशीर उपाय घेऊन आलो आहोत, जे तुमच्या जीवनात बदल आणू शकतात. चला तर मग त्या 10 दिव्य कार्यांना सुरुवात करूया, जे तुम्हाला संपत्ती, प्रगती आणि आनंदाकडे घेऊन जातील. मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. प्रत्येक शुभ कार्यात आणि प्रत्येक शुभ प्रसंगी पवित्र स्थान असलेली एक गोष्ट म्हणजे कापूर. आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की जिथे कापूर जाळला जातो तिथे वाईट शक्ती फिरकत सुद्धा नाहीत. मित्रांनो, कापूर हा केवळ एक सुगंधी पदार्थ नाही, तर तो देवाशी जोडण्याचे एक माध्यम आहे. असा घटक जो तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात सकारात्मक ऊर्जेत भर घालतो. म्हणून मी तुम्हाला सांगेल की आठवड्यातून किमान एकदा तरी कापूर जाळण्याची खात्री करा. जेव्हा जेव्हा तुम्ही कापूर पेटवता तेव्हा मनातील वाईट भावना निघून जाते, घराबरोबर मनही स्वच्छ होते. तुमच्या आयुष्यातील काळी सावली हळूहळू प्रकाशात बदलू लागेल. एक दैवी सत्य विचारात घ्या. निसर्गाचा नियम खूप सोपा आहे, पण खोल आहे. तुम्ही या विश्वाला जे काही द्याल ते तुम्हाला दुप्पट परत करेल. जर तुम्ही पैसे किंवा अन्न धरले तर ते तुमच्या हातून एक दिवस निसटेल, पण जर तुम्ही ते दान केले तर ते तुमच्या आयुष्यात 100 पट जास्त पडतील. मित्रांनो, देणगी फक्त पैशाची नाही, तर प्रेम, सेवा आणि वेळेची देखील आहे. पण यातील सर्वोत्तम म्हणजे अन्न आणि पैशाचे दान, कारण या 2 गोष्टी गरजू व्यक्तीच्या आयुष्यात जीवन आणतात. दुसरी म्हणजे संध्याकाळी पूजा करताना मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 2 लवंगा घाला. तुमची इच्छा असल्यास तुम्ही दररोज प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना किंवा एका बाजूला हा दिवा लावू शकता. असे केल्याने देवतांसह पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात. त्यामुळे घरात समृद्धी येते. जेव्हा तुम्ही घरी रोटी बनवता तेव्हा तवा गरम झाल्यावर त्यावर थोडे दूध शिंपडा. असे केल्याने सर्व प्रकारच्या दोषांपासून मुक्ती मिळते असे मानले जाते. यासोबतच पहिली भाकरी गाईला खायला घाला. यामध्ये तुम्ही कणकेच्या गोळ्यासोबत थोडा गूळ किंवा साखर घालू शकता. पक्ष्यांना दररोज खायला घालणे देखील खूप चांगले मानले जाते. यामुळे कुंडलीतील सर्व दोषांपासून मुक्ती मिळते. यासोबतच जीवनात प्रगती, आनंद आणि समृद्धी येते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यास्ताच्या वेळी किंवा नंतर झाडू मारू नये. असे केल्याने देवी लक्ष्मी घरातून निघून जाते आणि गरिबी जात नाही असे मानले जाते. ब्रह्ममुहूर्त किंवा संध्याकाळच्या वेळी कधीही घर झाडू नये. झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणत्याही बाहेरील व्यक्तीला दिसणार नाही. नेहमी घर रिकामे, साफसुथरे म्हणजे घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले नसावे, ते स्वच्छ असावे. झाडू पलंगाखाली ठेवू नका. पती पत्नींमध्ये सतत भांडणे होतात. घर स्वच्छ आणि सुंदर ठेवा. घराचे 4ही कोपरे स्वच्छ असले पाहिजेत. विशेषतः ईशान्य, उत्तर आणि वायव्य कोपरे नेहमी रिकामे आणि स्वच्छ ठेवले पाहिजेत. बाथरूम नेहमी कोरडे आणि स्वच्छ असावे. ओले बाथरूम आर्थिक परिस्थितीसाठी चांगले नाही. वापरल्यानंतर ते कापडाने वाळवण्याचा प्रयत्न करावा. जेवणाची प्लेट नेहमी आदराने चटईवर, चौकोनी पाट किंवा टेबलावर ठेवा. जेवणाची प्लेट कधीही एका हाताने धरू नका. असे केल्याने अन्न भूत जगात जाते. जेवल्यानंतर प्लेटमध्ये हात धुवू नका. प्लेटमध्ये कधीही उरलेले अन्न सोडू नका. जेवणानंतर प्लेट कधीही स्वयंपाकघरातील स्टाईल, बेड किंवा टेबलाखाली ठेवू नका. जेवण करण्यापूर्वी देवतांचे आवाहन अवश्य करा. जेवताना जास्त बोलू नका किंवा रागावू नका. अन्न नेहमी पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून खावे. जर घरात पूजा कक्ष नसेल
तर ज्योतिषी किंवा वास्तुतज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच पूजा कक्ष बांधा असे म्हटले जात आहे, कारण एखाद्याच्या कुंडलीनुसार घरात पूजा कक्ष ठेवणे हानिकारक असू शकते. कोणत्याही देव किंवा देवीच्या एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. पूजा खोली व्यतिरिक्त घराच्या इतर कोणत्याही भागात कोणत्याही देवाची किंवा देवीची मूर्ती किंवा चित्र ठेवू नका. कोणत्याही देवतेचे 2 फोटो अशा प्रकारे लावू नका की त्यांचे चेहरे समोर येतील. नैऋत्य कोपऱ्यात कधीही देवी देवतांचे फोटो लावू नका, अन्यथा न्यायालयीन प्रकरणांमध्ये अडकण्याचा धोका असतो. तुमच्या तिजोरीत हळदीचे काही गोळे पिवळ्या कापडात बांधून ठेवा. तसेच काही साखळ्या आणि चांदी आणि तांब्याची नाणी सोबत ठेवा. थोडे तांदूळ पिवळे करा आणि ते तिजोरीत ठेवा. तुम्ही तिजोरीत परफ्यूमची बाटली, चंदनाचे तुकडे आणि अगरबत्तीचं पॅकेट देखील ठेवू शकता, जेणेकरून त्यासोबत लक्ष्मी टिकून राहील. देवी देवतांना अर्पण केलेली फुले किंवा माळा सुकल्यानंतरही घरात ठेवणे अशुभ आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आयुष्यात देवी लक्ष्मी आणि कुबेर देवतांचे आशीर्वाद मिळाले तर आयुष्यात पैशांची कमतरता भासणार नाही किंवा संकटांची भीती राहणार नाही. आता प्रश्न असा उद्भवतो की आपल्याला कशी देवी देवतांची कृपा मिळू शकते? उत्तर: एक लहान पण शक्तिशाली उपाय आहे. तुमच्या तिजोरीत किंवा पर्समध्ये 3 नाणी नक्की ठेवा. ही नाणी सामान्य नाहीत, पण ती एक चमत्कारिक माध्यम बनू शकतात, जी तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ही नाणी लाल रिबीनमध्ये बांधून तुमच्या घराच्या मंदिरात टांगू शकता. ही नाणी तिथे ठेवताच तुमच्या जीवनातून गरिबी, अडथळे आणि आर्थिक संकट निघून जाईल आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होईल. आपण वास्तुशास्त्राशी संबंधित आणखीन एक दैवी उपाय पाहूया, जो थेट संपत्ती, आनंद आणि आरोग्यावर परिणाम करतो. घरात चांदीची माशाची मूर्ती ठेवा. हो मित्रांनो, चांदीचा मासा सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जातो. वास्तुशास्त्रानुसार जिथे चांदीचा मासा असतो तिथे शांती असते आणि घरात संघर्ष किंवा आजारपणाला स्थान नसते. या चमत्कारिक उपायाने संपत्ती, आरोग्य आणि कौटुंबिक आनंदात आश्चर्यकारक वाढ होते आणि जीवनात या 3 गोष्टी संतुलित होतात. तेव्हा देव स्वतः तुमचे दार ठोठावतो आणि भरभरून सुख देतो. घर स्वच्छ आणि नेटके करा. दररोज श्री हरी विष्णूंची पूजा करा. घराबाहेर स्वस्तिक बनवा, त्यात कुंकू आणि हळद घाला आणि दिवा लावून आरती करा. यासोबतच दररोज सकाळी आणि संध्याकाळी कापूर जाळा. घरातील वातावरण सुगंधित करा. जे लोक दररोज उंबरठ्याची पूजा करतात आणि त्याभोवती तुपाचे दिवे लावतात, त्यांच्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो. देव पिंपळाच्या झाडात राहतात. पिंपळाला फक्त शनिवारी स्पर्श करा. शनिवारी स्टील किंवा चांदीच्या भांड्यात ठेवून पिंपळाच्या झाडाला काळे तेल, कच्चे दूध, गंगाजल, मध आणि गूळ अर्पण करा. तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. जर तुम्ही दर शनिवारी हे काम करत राहिलात तर हळूहळू तुमचे दुर्दैव दूर होईल. पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तेलाचा दिवा लावा आणि घरी परत या आणि मागे वळून पाहू नका. यामुळे आर्थिक लाभासोबतच तुमचे सर्व बिघडलेले काम पूर्ण होईल. संध्याकाळच्या वेळी नकारात्मक ऊर्जा प्रबळ असल्याने यावेळी खालील गोष्टी करण्यास मनाई आहे: झोपणे, खाणे पिणे, शिवीगाळ करणे, भांडणे आणि खोटे बोलणे. त्यासोबतच रागावणे, प्रवासाला निघणे, शपथ घेणे, पैसे घेणे किंवा रडणे. वैदिक मंत्रांचे पाठ करणे, कोणतेही शुभ कार्य करणे, घरात उभे राहणे, वरील नियमांचे पालन न करणे यामुळे आशीर्वाद हिरावून घेतला जातो. त्याच वेळी भक्ती अनेक प्रकारच्या समस्यांनी घेरली जाते, जिथे मद्यपान, महिलांचा अनादर, मांसाहार आणि अनैतिक कृत्यांना महत्त्व दिले जाते, तिथे लक्ष्मी वास करत नाही. घरातील स्त्रीचा आदर करा. दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका. जर तुमच्या शर्ट आणि पॅन्टचे खिसे फाटले असतील तर ते दुरुस्त करून घ्या. तुमच्या पायांच्या मागच्या खिशात पाकिट किंवा पैसे ठेवू नका. कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ सेवन करू नका. खोटे बोलत राहिल्याने आशीर्वाद निघून जात राहतात. त्यामुळे तुमचे दात स्वच्छ आणि चमकदार ठेवा. वारंवार थुंकण्याची, शिंकण्याची किंवा खोकण्याची सवय बदला. घरात सर्वत्र घाण पसरवू नका. पुरुषांनी तुमचे नखे आणि केस लांब होऊ देऊ नका. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही भिंतीवर बनवलेले माशाच्या जोड्यांचे चित्र देखील काढू शकता.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या ईशान्य कोपऱ्यात 8 पाकळ्यांचे कमळ बनवून मंगल कलश बनवल्याने धन आणि समृद्धी येते. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या आयुष्यात 10 सोप्या पण चमत्कारी गोष्टी नियमितपणे श्रद्धेने अंमलात आणल्या तर फक्त पैसाच येणार नाही, तर पैसा टिकूनही राहील, घरात आशीर्वाद राहील, नात्यात गोडवा असेल आणि मनात समाधान असेल. लक्षात ठेवा, देव फक्त त्यांनाच मदत करतो ज्यांच्याकडे स्वतःला मदत करण्याचे धाडस असते. दररोज सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि या 10 गोष्टी करून त्या संधीला तुम्ही सोनेरी संधीत बदलू शकतात. तर मित्रांनो, आजपासूनच आपण एक प्रतिज्ञा करूया की आपण या उपायांना आपल्या जीवनाचा एक भाग बनवू आणि आपल्या कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धीचा दिवा लावू. नंबर 1. सकाळी लवकर उठणे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या 1.5 तास आधीचा काळ. हा काळ पवित्र मानला जातो. हा वेळ आध्यात्मिक साधनेसाठी सर्वोत्तम मानला जातो. मन एकाग्र राहते, शरीरात नवीन ऊर्जा निर्माण होते. नंबर 2. दररोज स्नान करून देवपूजा करणे. केवळ शरीरशुद्धी नाही तर मानसिक स्वच्छतेसाठी महत्त्वाचे आहे. पूजा केल्याने मन शांत राहते आणि सकारात्मकता वाढते. नंबर 3. मंत्र जप किंवा ध्यान. गायत्री मंत्र, महामृत्युंजय मंत्र किंवा कोणताही श्रद्धेचा मंत्र नेहमी जपावा. ध्यान आणि मंत्र जप मन एकाग्र करते, काळजी कमी करते. नंबर 4. घर स्वच्छ ठेवणे. स्वच्छतेमध्ये देवत्व असते. वास्तुशांती, सुखसमृद्धी टिकून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे. नंबर 5. मातापित्यांचे आशीर्वाद घेणे. आई वडिलांचे पाय धरून आशीर्वाद घेतल्याने घरात शांतता व यश येते. त्यांचा आशीर्वाद म्हणजे आपल्यासाठी शक्ती स्वरूप असतो. नंबर 6. दान धर्म करणे. अन्न, पाणी, कपडे आणि गरजूंना मदत करणे हे पुण्याचे काम आहे. यामुळे आपल्यावरील वाईट ग्रहदोष सुद्धा कमी होतात असं मानलं जातं. नंबर 7. सत्य बोलणे. प्रामाणिक असणे. प्रामाणिकपणा आणि सत्य हे प्रत्येक धार्मिक शिक्षणाचे मूलभूत तत्व आहे. यातून आत्मबल वाढतं आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळते. नंबर 8. वाईट विचार. वाईट बोलणे टाळणे. कोणालाही दोष देणे, निर्माण करणे, कटकारस्थानी करणे वाईट कर्म मानले जाते. अशा गोष्टींनी नकारात्मक शक्ती आकर्षित होते. नंबर 9. ग्रंथ वाचन. चांगले विचार, भगवद्गीता, रामायण, दासबोध, तुकारामांच्या गाथा वाचल्याने तुमच्या मनाची शुद्धी होते. आत्मउन्नतीसाठी हे आवश्यक आहे. नंबर 10. ईश्वरावर श्रद्धा ठेवणे. ईश्वरावर नितांत श्रद्धा ठेवावी. श्रद्धा आपल्याला संकटातून बाहेर काढते आणि मानसिक आधार देते. कामे कोणत्याही एका दिवसापुरती मर्यादित नाहीत. ती माणूस म्हणून आपले जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी उपयुक्त आहेत. नियमाने ही कामं केली तर नशीब वाईट वळणावर जाण्याऐवजी चांगल्या मार्गावर येण्यास मदत होते. हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. भेटूया अशाच प्रकारच्या अजून एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत.